शिवडी मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। शिवडी लालबाग मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। आरएम भट शाळेतल्या मतदान केंद्रातली ही घटना आहे आणि त्यामुळे सध्या मतदान थांबले। अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे हे ईव्हीएम सुरू होत नाहीये आणि आरएम भट शाळेतल्या मतदान केंद्रातली घटना आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील जाणून घेऊया। कृष्णात, काय नेमकं झालंय? शिवडी लालबाग मध्ये सध्या ईव्हीएम मध्ये मतदान थांबल्याचं कळतंय। शिवडी लालबाग परिसरातील एक मतदान केंद्र आहे ज्यामध्ये आरएम भट शाळेतलं ईव्हीएम क्रमांक 41 नंबरचं मशीन जे आहे त्या ठिकाणी बंद पडलेलं आहे। त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे उद्यान इथलं देखील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपुरा असल्यामुळे तिथलं एक ईव्हीएम मशीन अद्याप सुरू झालेलं नाही। अशा दोन प्रकारच्या घटना ज्या आहेत ते शिवडी मतदारसंघामध्ये दिसून येत आहेत। त्या मतदान अधिकारी जिथले तिथं स्थानिक आहेत तिथले त्यांच्याकडून या दोन्ही तिथला तांत्रिक बिघाड जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अद्याप देखील हे मशीन 7 वाजल्यापासून सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु अद्याप देखील सुरू झाले नसल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येते। त्या ठिकाणचे मतदार जे आहेत ते अजून खोळंबलेले आहेत आणि या जो परिणाम आहे तो येत्या रांग तिथली जी आहे ती वाढ जाताना दिसून येते, परंतु अद्याप देखील कुठल्या प्रकारची तिथे हे दोन बिघाड जे आहेत ते सुरू करण्याचा प्रयत्न अद्याप सुरू आहे, परंतु अद्याप सुरू झालेलं नाही। मतदान त्या ठिकाणी होऊ शकलेलं नाही। त्यामुळं आता युद्ध पातळीवर जे निवडणूक आयोग आहे ते ॲक्टिव्ह झालेले आहे आणि तिथले मतदान जे आहे ते ईव्हीएम जे आहे ते सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो। ठीक, कृष्णा, जरूर अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा शिवडी लालबाग मतदारसंघातून ही महत्त्वाची बातमी येते। 2 ठिकाणी मतदान यंत्रामध्ये सध्या बिघाड आहे। या ठिकाणचं मतदान खोळंबलेलं आहे, ईव्हीएम मध्ये सध्या बिघाड झालेला आहे।